नमस्कार मित्रांनो, आज या ठिकाणी लाईव्ह व्हिडिओ काढण्याचं कारण एकच आहे. आज आपण बघू शकतो शेतकरी एकजुटीचा काय फायदा होतो हे आपल्याला कालच्या ऊस दरवाढीच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. 10 ते 12 दिवस झालं आपल्या ऊस दरवाढीसाठी माजलगाव तालुक्यामध्ये शेतकरी आंदोलन तीव्र झालं होतं. कारखाने या ठिकाणी बंद ठेवले होते. सर्व ठप्प केलं. ठप्प केल्याच्यानंतर पहिल्यांदा ₹2400 2400 काहीतरी पहिला हप्ता होता. तर आज त्यांनी रात्री मीटिंग करून, कारखानदारांची मीटिंग, सर्व शेतकरी संघटनेची मीटिंग, सर्व शेतकऱ्यांची मीटिंग करून ₹2775 या ठिकाणी आता जाहीर भाव केलेला आहे. त्याच्यामुळे शेतकरी गटामध्ये या ठिकाणी आनंदाचं वातावरण आहे आणि ही चांगली गोष्ट आहे. अशी शेतकरी मित्रांनी या ठिकाणी एकजूट दाखवणं गरजेचं आहे. आपण बऱ्याच दिवसापासून शेतकरी चळवळ म्हणजे सगळ्यात मोठा वर्ग म्हणजे शेतकरी आहे आणि शेतकरी मोठा वर्ग असल्यामुळे या ठिकाणी लवकर शेतकऱ्यांची एकजूट होत नाही. आता कारखानदारी जर मोजकेच असतात, 5, 6, 7 कारखानेदार असतात, त्यांचं ते एकजूट होत असते. आपले शेतकरी भरपूर असल्यामुळे एकजूट होत नाही, वेळ लागते. पण एकजूट झाल्याच्या नंतर काय होतं हे काल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. असंच सर्व शेतकरी मित्रांनी या ठिकाणी एकजूट राहायचं आहे आणि आपल्या शेतीला, आपल्या हक्काचं, आपल्या कष्टाचं जे मोबदला आहे ते आपल्याला या ठिकाणी सरकारकडून असून, चौकून असून, कुणाकडून असून, कारखानदारांकडून असून या ठिकाणी आपला हक्क आपल्याला घेणं गरजेचं आहे. त्याच्यामुळं माजलगाव तालुक्यातील असेल, मराठवाड्यातील सर्व शेतकरी बंधूंना या ठिकाणी मोठा दिलासा भेटलेला आहे. आणि ज्या चळवळीमध्ये या ठिकाणी सर्व माजलगाव तालुक्यातील शेतकरी संघटना असतील, शेतकरी असतील, सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणे एकामेकाला सहकार्य करून या ठिकाणी बंद पाळलेला आहे आणि आपल्या पदरात पहिली उचल ₹2775 ही पदरात पाडून घेतलेली आहे. तसं 3000 देण्याचं त्यांचं आश्वासन आहे. पहिली उचल 2775, नंतर 3000 देतील, उरलं बिल देतील ते, हीच आमच्या शेतकरी मित्राकडून अपेक्षा आहे. आणि दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सध्या आता आपण बघितलं आपल्याला कापसाचं बी असंच झालं आहे. शेतकऱ्यांकडे आता 20 क्विंटल कापूस घरात आहे आणि 2 एकर जमीन आहे आणि शेतकऱ्याला फक्त 5 क्विंटल 50 किलोच घ्यायचं या ठिकाणी सरकारने जाहीर केलेलं आहे. मला या माध्यमातून सरकारला एक सांगायचं आहे, जर आता 2 एकर जर कापूस असन, शेतकऱ्याच्या समजा क्षेत्र असन आणि त्याचा 20 क्विंटल कापूस असन, तर या ठिकाणी आता शेतकऱ्याचा फक्त 11च क्विंटल कापूस चाललेला आहे. 9 क्विंटल हे प्रायव्हेटला द्यावं लागते. म्हणजे प्रायव्हेटला जर दिला 9 क्विंटल तर ₹1000 प्रायव्हेटला सध्या भाव कमी आहे. सध्या प्रायव्हेटला 7100 आहे आणि शासकीय जिनिंगला 8100 आहे. म्हणून शेतकऱ्यांची या ठिकाणी भरपूर या ठिकाणी लूट होत आहे. माझं एवढंच या ठिकाणी म्हणणं आहे, सर्व शेतकरी संघटना असतील, सर्व CCI जिनिंग मालक असतील, सरकार असेल, गव्हर्नमेंट असेल, सगळे जे चालविणारे असतील, यंत्रणा असेल, सर्वांनी या ठिकाणी एकरी 15 क्विंटलचं या ठिकाणी करावे कापूस घेण्याचं शासनाने. त्याच्यामुळे एकरी 15 केल्यानंतर सर्व शेतकऱ्यांचा कापूस आपापल्या 7/12 जाईल. ही जी मागच्या प्रकरणामध्ये 7/12 वाढीचं जे प्रकरण झालं आहे, हे शेतकऱ्याकडे बी काही चूक नाही. शेतकऱ्याकडे थोडा जास्त कापूस असल्यामुळे थोडंफार 1 2 एकर शेतकऱ्यांनी वाढून या ठिकाणी कापूस घातलेला आहे. पण ते आता परवा दिवशीपासून या ठिकाणी सर्व जिनिंगनी बंद केलेलं आहे. म्हणून शेतकरी बांधवाला म्हणतो आणि विनंती करतो, कुणी आता या ठिकाणी 7/12 वगैरे वाढू नका आणि आपलं जे शेती जेवढी असेल तेवढा कापसाचा पेरा करून या ठिकाणी नोंद करून आपला कापूस घालायचा आहे. मी या ठिकाणी एवढंच सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.